नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की इथं बघू शकतो आपण मार्केटने प्रिव्हियसली आपल्याला चांगली एक क्लोजिंग दिलेली आपल्याला इथं दिसतीये आणि त्याच्यानंतर आज गॅप अप ओपन होताना आपण दिसलो. गॅप अप नंतर जर बघितलं तर आपल्याला सुरुवातीला एक बिअर ट्रॅप बघायला मिळाला. मार्केटने ही एक ग्रीन कॅन्डल बनून नंतर इथून एक रिगरसली फॉल येताना दिसला. पण डाऊन साईडला एक्झॅक्टली जर बघितलं तर 21,980 ते 22,000च्या लेवलला मार्केटने तगडं सपोर्ट घेतलं आणि इथून परत एकदा छानशी रिकव्हरी आलेली आहे. डे आयच्या वरतीही चांगलं क्लोज झालेलं दिसत आहे. तर गॅप अप नंतरही जर तुम्ही बघितलं तर मोमेंटम चांगलं मार्केटने मेंटेन ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी स्ट्रॉंग क्लोजिंग आपल्याला दिलेली आहे. परत एकदा एक नवीन ऑल टाइम हायच्या आसपास आपल्याला क्लोजिंग झालेली दिसते. प्रोव्हिजनल क्लोजिंग जर बघितले तर 22,100च्या आसपास ती आलेली आपल्याला दिसते. बँक निफ्टीची तशीच काय वाटचाल होती आजच्या दिवशी. जर इथं बघितलं आपण तर 48,000ची जी राऊंड लेवल होती ती क्रॉस केली आहे मार्केटने आणि अपर साईडला क्लोजिंग दिलेली आहे 48,250च्या आसपास. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असेल ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं ओपन इंटरेस्ट डेटाकडे जर नजर टाकली तर इथं आपल्याला काय दिसतं तर आपण इथं बघू शकतो 22,000च्या लेवलला आपल्याला तगडं आता सपोर्ट बनलेलं दिसत आहे. सपोर्ट भरभरून बनलेले आहे. 1.51च्या आसपास निफ्टी गेलेला आहे. 18 जानेवारीला एक्सपायरी असणार आहे आणि आपण जर इथं बघितलं तर ओव्हरबॉटच्या आसपास आपल्याला मार्केट आता गेलेलं दिसतंय. अपर साईडला जर बघितलं तर क्लोजेस्ट रेजिस्टन्स आपल्याला स्ट्रॉंग दिसतंय ते 22,300च्या आसपास. पण इकडून जर बघितलं तर भरभरून सपोर्ट बनलेले. बुलिशनेस अजून मार्केटमध्ये आहे. मार्केट पीकवरती आहे आणि 22,300चा रेजिस्टन्सपर्यंत जाण्यासाठी मार्केटला जास्तीत जास्त 200 पॉईंटचाच एक रस्ता गाठायचा. इथून नंतर जर बघितलं तर फार जास्त स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला डिरेक्टली दिसत आहे 22,500च्या लेवलला. पण सपोर्ट भरभरून आहे मार्केटमध्ये. जे पुट रायटर्स जे आहेत त्यांच्यामध्ये भरभरून कॉन्फिडन्स आहे. कॉल रायटर्समध्ये म्हणावं तसा कॉन्फिडन्स आपल्याला दिसत नाही आहे. बँक निफ्टीकडे जर बघितलं तर 17 जानेवारीची एक्सपायरी आहे. 1.25च्या आसपास PCR आहे. ठीकठाक आहे. याचा बुलिश आहे. ओव्हरबॉटमध्ये गेलेलं नाही आणखीन, ठीकठाक आहे. आणि इकडे जर बघितलं तर याच्यामध्ये भरभरून सपोर्ट बनलेले आहे. आज जर बघितलं तर 48,000च्या लेवलला बऱ्यापैकी पुट रायटिंग होऊन तिथे एक चांगला सपोर्ट बनताना दिसला. याच्यानंतर जर बघितलं तर मेजर रेजिस्टन्स ती क्लोजली आपल्याला सध्या दिसते 48,200ची. तिथेही पुट रायटर कॉल रायटरमध्ये टफ चालताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर स्ट्रॉंग रेजिस्टन्स डिरेक्टली 49,000च्या लेवलला आणि अलीकडे 48,500च्या लेवलला बनलेलं आपल्याला दिसत आहे. तर चला निफ्टीकडे जाऊया. वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. वन डेचा टाइम फ्रेम एकदा बघूया. वन डेच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारे मोमेंटम बनताना दिसतंय आणि ज्याच्यामध्ये आपण क्लिअरली मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्लिअरली सांगितलेलं होतं की ही जी ट्रेंड लाईन बनलेली जी दिसते ना, जिथं मार्केट रेजिस्टन्स घेत होतं, जी मार्क केलेली आहे ब्लॅक लाईनने. मी एकदा थोडंसं चार्ट आपला क्लिअर करतो पण तुम्हाला ती दिसतच असेल की ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट जर एकदा निघालं, मी क्लिअरली सांगितलेलं होतं की इथून परत एकदा बुलिश मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसेल आणि तशाच प्रकारचं मोमेंटम आपल्याला बनताना दिसत आहे. तर पुढचे काही दिवस जे काही ट्रेडिंग सेशन आपल्याला बनताना दिसतील इथं नंतरचे, तर जो काही फॉल येईल ना त्याला थोडंसं डाऊटफुली आपल्याला बघावं लागेल. जो काही फॉल येईल त्याला डाऊटफुली बघावं लागेल जोपर्यंत मेजर सपोर्ट लेवल जोपर्यंत तुटत नाही. आज जसं आपल्याला होताना दिसलं, गॅप अप नंतर डाऊन साईडला मार्केट आलं, सपोर्ट घेतला एक्झॅक्टली राऊंड लेवलच्या आसपास आणि परत एकदा बाउन्स बॅक केलेलं आपल्याला दिसतंय. उद्याच्या दिवशी परत एकदा गॅप अप जर ओपन झालं तर गॅप अप झालं तर मी सरप्राईज होणार नाही. प्रोबॅबिलिटी आहे, कारण की मार्केट ज्या ज्या वेळेला बुलिश झालेलं आहे, आपण रिसेंटली जर बघितलं तर ज्या ज्या वेळेला बुलिश झालेलं आहे तर तिथून पुढची जी वाटचाल झालेली आहे मार्केटची ती गॅप अपनेच ओपन झालेलं आहे. तर इथं पोझिशनल ट्रेडरसाठी जर ठीकठाक आहे, पण इंट्राडे ट्रेडर्सला गॅप अपमध्ये संधी थोडीशी मिस झालेली दिसते. आजच्या सारखं जरा डाऊन साईडला आलं मार्केट सपोर्ट घेऊन जरा रिव्हर्स करत असेल तर चांगली संधी बनताना दिसू शकते. अदरवाईज पोझिशनलचं अनलेस अँड अंटिल मार्केट काही एक ठीकठाक पॅटर्न बनवत नाही तोपर्यंत थोडं टाळलेलंच बरं. पण इंट्राडेवरती काय अपॉर्च्युनिटी मिळताना दिसू शकतं. इंट्राडेवरती थोडंसं सिनारिओ इंटरेस्टिंग होताना आपल्याला दिसू शकतो. काही इंटरेस्टिंग सपोर्ट लेवल, काही रेजिस्टन्स लेवल आपल्याकडे आहेत. त्याला जरा मार्केटने रिस्पेक्ट दिलं तर बऱ्यापैकी आपल्याला एखाद दुसरी चांगली ट्रेड आपल्याला बनताना दिसू शकते. तर ज्याच्यामध्ये मला जे दिसतंय त्याच्यामध्ये आजच्या दिवशी हे बघा 22,040 पासून तर डिरेक्टली 22,020 पर्यंतचा हा जो 20 पॉईंटचा हा जो झोन आहे ना, याच्या आसपास मार्केट जे आहे ते आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतो. क्लोजेस्ट सपोर्ट सध्या आपल्याला इथं कुठेतरी बनलेला आपल्याला दिसतोय, जो की स्ट्रॉंगली
काम करताना दिसू शकतो. आणि अपर साईडला रेजिस्टन्स मला कुठे दिसतंय तर 20,140च्या आसपास, 140 ते 150 ही जी रेंज आहे ना, या लेवलच्या आसपास. तर याच्यावरती जर मार्केट आपल्याला जाताना जर दिसत असेल ना, तर आपल्याला बऱ्यापैकी मोमेंटम बनताना दिसू शकतं. याच्यावरती जर मार्केट ट्रेड करत असेल तर. उद्याच्या दिवशी प्रोबॅबिलिटी तर सगळ्या बोलून घेऊ. सुरुवात करूया गॅप अप पासून. जर मार्केटमध्ये परत एकदा आजच्या सारखा आपल्याला एक 70-80 पॉईंट्सचा जर गॅप अप आपल्याला बघायला मिळाला, या लेवलच्या आसपास कुठे मार्केट ओपन झालं 22,180 ते 22,200च्या आसपास, इथं जर ओपन होत आहे आणि डाऊन साईडला जर सपोर्ट घेत आहे, तर जसं मी सांगितलं प्रत्येक फॉल आपल्याला थोडासा डाऊटफुली त्याच्याकडे बघायचं आहे. तर सपोर्ट जर घेताना दिसलं प्रिव्हियस क्लोजिंगच्या आसपास किंवा त्याच्या थोडंसं वरती, तर सपोर्टच्या आसपास बाईंग अपॉर्च्युनिटी अर्ली मॉर्निंग सेशनमध्ये चांगली बनताना आपल्याला दिसू शकते. त्याच्यानंतर जर मार्केट आपल्याला जोपर्यंत डे हाय काढत नाही तोपर्यंत आपल्याला नंतर एंटर करायचं नाही. अपर साईडला टार्गेट कुठे बनताना दिसतंय या लेवलच्या वरती, जे की मला क्लिअरली टार्गेट बनताना दिसतंय. त्याच्यामध्ये लेवल आहे 22,300ची लेवल. या लेवलपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. या लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. इथपर्यंतचं टार्गेट आपण निश्चित करून चालू शकतो. कॉल साईडला या टार्गेटपर्यंत आपण प्रयत्न करू शकतो. जर मार्केट आपल्याला गॅप अप ओपन होऊन जरा सपोर्ट लेवलच्या आसपास येत असेल, म्हणजे ही 22,140 ही जी रेजिस्टन्स लेवल आहे याच्या खाली जर येत असेल, तर सेकंड सपोर्ट लेवल आपल्याला दिसते 22,020ची. तर जोपर्यंत याच्यावरती आहे, मोस्ट प्रोबेबली आपला स्टान्स जो असला पाहिजे तो उद्याच्या दिवशी इंट्राडे वाईज बुलिश ट्रेड शोधण्याकडेच असला पाहिजे. कारण की इथून जर बघितलं तर भरभरून इथंही बऱ्यापैकी आपल्याला बाईंग इथून इनिशिएट होताना दिसली. आपण जर इथं बघितलं तर मार्केटने बराच वेळ इथं ट्रेड केलं, ॲक्युम्युलेशन झालं, त्याच्यानंतर ब्रेकआउट आला सेकंड हाफच्या आसपास आणि बऱ्यापैकी ब्रेकआउट इथून येऊन अपर साईडला चांगली स्ट्रॉंग क्लोजिंग देताना दिसला. तर इथं येऊन पण जरा सपोर्ट घेत असेल, काही पॅटर्न बनवत असेल, तर अपर साईडला ट्रेड घेण्यासाठी आपण रेडी राहायचं आहे. बट डाऊन साईडला याच्या खाली फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये असू द्या, गॅप डाऊनच्या केसमध्ये असू द्या, किंवा रेंजमध्ये ओपन होऊन जर ब्रेकडाऊन देत असेल त्या केसमध्ये असू द्या, याच्या खाली जर मार्केट आपल्याला सस्टेन करताना दिसत असेल, तर त्या केसमध्ये नंतर आपल्याला टार्गेट जे बनताना दिसत आहे ना, ते क्लिअरली आपल्याला बनताना दिसत आहे. मग 21,970 ते 980ची लेवल, पहिलं टार्गेट या लेवलच्या आसपास 970-980ची लेवल, म्हणजे 960ची लेवल, किंवा हा गॅप जो आहे ना तो फिलअप करण्यासाठी मार्केट येताना एक वेळ आपल्याला दिसू शकतं. म्हणजे 920ची लेवल पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट बनताना दिसत आहे मग डिरेक्टली 840ची लेवल, 21,840ची लेवल. तर या दोन लेवलसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. डाऊन साईडच्या ट्रेंडमध्ये लक्षात ठेवायचं आहे, मार्केटमध्ये कधीही रिव्हर्सल येऊ शकतो डेटा कूल ऑफ करण्यासाठी. तर अशा वेळेला पुट साईडची जी ट्रेड असेल, अनलेस अँड अंटिल मार्केटचा ट्रेंड जो आहे ना थोड्या दिवसांसाठी जरा ट्रेंड बदलत असेल आणि डाऊन ट्रेडला जात असेल, तोपर्यंत अप ट्रेंडच्या ट्रेंडमध्ये रिव्हर्स जर तुम्ही ट्रेड घेत असाल, अगेन्स्ट द ट्रेंड जर ट्रेड घेत असाल, तर क्वांटिटीसोबत थोडंसं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. आपण रिटेल ट्रेडर आहोत मित्रांनो, त्यामुळे क्वांटिटीसोबत आपल्याला कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं या मार्केटमध्ये सस्टेन करायचं असेल तर. बँक निफ्टीबद्दल बघून घ्या. बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे ऑपॉर्च्युनिटीज बनताना दिसू शकतं. वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय बँक निफ्टीचं, इथं काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला होताना दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये काही इंटरेस्टिंग पॅटर्न सिनारिओ बनताना दिसत आहे, त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणार आहोत. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं ना तर या लेवलच्या आसपास, आपण जर इथून जर बघितलं ना तर या लेवलच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स बनताना दिसत होतं. इथून मार्केटने कंटिन्युअसली फॉल केलेला आपल्याला दिसतोय. तर आज जर बघितलं ना तर याच्यावरती मार्केटने ब्रेकआउट देऊन स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली आहे बँक निफ्टीने. तर याचं टार्गेट जर निश्चित करायचं जर झालं तर पोझिशनल ट्रेड वाईज उद्याही जर आपल्याला गॅपअप बघायला जर मिळाला थोडाफार, तर नेक्स्ट टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो की 48,730च्या आसपास तरी मार्केट जाताना आपल्याला दिसू शकतं पोझिशनली. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया की आपल्याला कशा प्रकारे ऑपॉर्च्युनिटीज बनताना दिसत आहे बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये आपण इथं जर बघितलं तर 48,000च्या लेवलपासून तर डाऊन साईडला मला दिसतं इथं बघा 47,970ची लेवल. हा जो कंप्लीट झोन आहे ना 970-980 पासून तर 48,000 पर्यंतचा, हा एक कंप्लीट सपोर्ट झोन म्हणून आपल्याला दिसतोय. मेजर सपोर्ट झोन आहे. याच्या खाली जर मार्केट गेलं तर आणि तरच आपल्याला आता पुट साईडसाठी प्रयत्न करायचे आहे. तर ही लेवल लक्षात ठेवायची, ही लेवल मार्क करून ठेवा, 47,980ची लेवल. अपर साईडला रेजिस्टन्स कुठं दिसतंय तर रेजिस्टन्स मला दिसतंय
300च्या आसपास 48,300ची जी लेवल आहे 280 पासून तर 300ची लेवल, या लेवलच्या आसपास मार्केट जर याच्यावरती आपल्याला ट्रेड करताना दिसत असेल तर बुलिश मोमेंटम इथून कंटिन्यू होताना दिसू शकतं. जसं निफ्टीमध्ये आपण डिसाईड केलं की गॅप अप जर होताना दिसला आणि डिप केलं मार्केटने आजच्यासारखं, आपण जर इथं बघितलं सपोर्ट घेतलेला आहे आणि परत एकदा बाउन्स बॅक आलेला आहे, तसं आलं तर एक बाईंग अपॉर्च्युनिटी चांगली बनताना दिसू शकते. टार्गेट असेल अपर साईडला 640 पर्यंतचं, 48,640 पर्यंतचं, तर या टार्गेटसाठी आपण प्रयत्न करू शकतो. 48,640 पर्यंतचं सेकंड टार्गेट आपल्याला जर बनताना जर डाऊन साईडला सपोर्ट लेवल जर तुटताना जर दिसत असेल तर त्या केसमध्ये मला टार्गेट बनताना दिसतंय लेवल असेल आपली याच्यामध्ये 47,760 ते 750ची लेवल, या लेवलपर्यंत आपल्याला फर्स्ट टार्गेट बनताना दिसतंय. आणि सेकंड टार्गेट जर बोलायला जर गेलं तर प्रिव्हियस सपोर्टनुसार तर ते मला बनताना दिसतंय म्हणून तर 47,560ची लेवल. तर या दोन लेवलसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. या दोन्ही लेवल लक्षात ठेवायच्या. आपला जो प्लॅन असेल, ॲक्शन प्लॅन ॲज पर निफ्टी सेम असेल. दोन्ही मार्केट सिंक्रोनायझेशनमध्ये चालत आहे, तर दोन्हीकडेही ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज इक्वली बनताना दिसतील. की मॉर्निंग मोमेंटम जर गॅपअप आलं, गॅपअप नंतरच जर सस्टेन केलं तर तुम्हाला आपला रूल माहितीच आहे की मार्केटने पहिली जरा कॅन्डल आपल्याला ग्रीन बनताना दिसली, त्याचा हाय जरा ब्रेक करत असेल तर त्याचा लो एल ठेवून आपण एक छोट्याशा क्वांटिटीसोबत ट्राय करू शकतो. किंवा आजच्यासारखं जर मार्केटने एक बुलिश मोमेंटम देऊन जर डिप दिलं तर थोडंसं वेट करायचं, एकदा डिप होऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतर जर सपोर्ट घेऊन जे मोमेंटम येईल तर ते इझी राहील तुम्हाला कॅप्चर करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये शुअरिटी थोडीशी जास्त राहील, कारण की मार्केटने ऑलरेडी सपोर्टला रिस्पेक्ट केलेलं आपल्याला तिथं दिसू शकतं. तर ती एक स्ट्रॅटेजी आपल्याला उद्या कामं येऊ शकते. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत, सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही तुमचा चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.